तर बघा ह्या क्वेश्चनची ट्रिक कशी असणार आहे। 1/2 1/6 ते 1/32 एवढ्या पदांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे। जळगाव तलाठी 2015चा क्वेश्चन आहे आणि ऑप्शन तुमच्या समोर आहेत। तर ह्या क्वेश्चनची ट्रिक कशी असणार आहे बघा। 1/2ला मी असं लिहू शकतो का, 1/1 1/2 लिहू शकतो, कारण 2 गुणिले 1 2 1 2च होणार आहे। मग 1/मध्ये जे 6 आहे त्याला मी असं लिहिणार आता 1/2 2 गुणिले 3 बरोबर, इथं प्लस 1/मध्ये 12ला कसं लिहिणार 1/मध्ये 3 गुणिले 4 आणि आता लास्ट 1/मध्ये 20ला कसं लिहिणार मी 1/मध्ये 4 गुणिले 5 बरोबर। आता डायरेक्ट ते आपल्याला नाही का शेवटची जे आहे टर्म शेवटचं काय आहे बघा बरं, 1/मध्ये नाही का 132 आहे, तर आपल्याला त्याला कसं लिहिलं जाईल त्याच्या अगोदर आपण नाही का इथला विचार करूया। 1/मध्ये 9 कसं लिहिलं असणार आहे 9 गुणिले 10, 1/मध्ये 10 कसं लिहिलं असणार आहे बरोबर 10 गुणिले 11, मग 1/मध्ये 32ला कसं लिहिलं असणार आहे 11 गुणिले 12 लिहिलं असणार आहे, म्हणजे प्लस डॅश 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 1/मध्ये 11 गुणिले 12 असणार आहे बरोबर अशा प्रकारे। तर मग काय बघा ट्रिक काय सांगते की 1/मध्ये 1 गुणिले 2 आहे ना, ह्याला आणखी असं लिहू शकतो मी 1/मध्ये 1 वजा 1/मध्ये 2, म्हणजे ह्याचंच जर कॅल्क्युलेशन केलं तर नाही का 1/मध्ये 2 येतं। मग ह्याला कसं लिहू शकतो रे मी 1/मध्ये 2 वजा 1/मध्ये 3, म्हणजेच ह्यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 1/मध्ये 6 येणार आहे बरोबर। तर नाही का डॅश 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 इथं प्लस करतो डॅश 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 शेवटचं काय होतं रे आपल्याला 1/मध्ये 11 गुणिले 12, मग त्याला असं लिहू शकतो 1/मध्ये 11 मायनस 1/मध्ये 12 लिहू शकतो। मला सांगायचं आहे काय बघा ट्रिक काय सांगते बघा, हे सगळं टर्म नाही का कॅन्सल होत जातात बघा, हे -1/3 इकडे +1/3 आला, सगळं कॅन्सल झालं असतं, हे सर्व कॅन्सल झालं असतं, राहिले काय शिल्लक राहणार आहे ह्याच्यात फर्स्ट आणि लास्ट राहतं बघा। म्हणजे फर्स्ट आणि लास्ट काय आहे, फर्स्ट राहिला 1/1 जर असेल 1/मध्ये 1 असेल तर एकच आन्सर असणार आहे त्याचं बरोबर, आणि लास्ट काय आहे -1/12 आहे, इथं 1/12 लिहितो मायनसमध्ये। आता एवढंच करा फक्त बघा, छेद समान नाही म्हणजे ह्याला छेद काही नाही म्हणजे 1 आहे, तिरकस गुणाकार करा 12 1 12, 1 ने 1ला गुणलं तर 1 1 1, छेदामध्ये छेदांचा गुणाकार 1 12 12, यांचं जर कॅल्क्युलेशन जर केलं 12मधनं सबट्रॅक्शन जर केली 12मधनं 1 गेला खाली किती राहिला 11, छेदाला 12ला छेद ॲज इट इज लिहिला, म्हणजे ह्याचं आन्सर काय आलं 11/12। किती सिम्पल आहे। अशा प्रकारे ह्या क्वेश्चनची ट्रिक असणार आहे। तर आपल्यासमोर एक क्वेश्चन तो बघा, ऑप्शन काय आहे, ऑप्शन दिलेले 7/8, 11/12, 15/16, 17/18, मग आपला आन्सर काय आलं रे 11/12, म्हणजे ऑप्शन काय असणार आहे मग तुमचा ऑप्शन असणार आहे 2। अशा प्रकारे जर ट्रिक जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।